यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. तसेच दादांच्या पत्नी सौ विनिता दामले यांनाही विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. आपल्या स्वामी मार्गातील ज्येष्ठ साधक श्री नगरकर साहेब यांनाही विनंती करतो त्यांनी यावं. आपले मंडळाचे आधारस्तंभ श्री दिनेशजी हल्याळ यांनाही विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार, आजचा महाआरती आणि महाप्रसादाचे जे काही मानकरी आहेत त्यांचं नाव आहे श्रीमती उमाताई भोसले कुटुंबियातर्फे आजचा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. उमाताई भोसले आणि त्यांचा परिवार आपल्या इथे नारायणपेठेमध्येच राहतात. त्यांचे मागच्या वर्षीपासून त्यांची इच्छा चालली होती. त्यांचा एक मुलगा मागच्या वर्षी दुर्दैवाने गेला. त्याची फार इच्छा होती की स्वामींच्या आपल्या केंद्रामध्ये प्रसाद करावा, पण तो गेल्यामुळे तो विषय तसाच राहिला आणि नंतरच्या काळामध्ये काय लवकर योग आला नाही. आणि मागच्या महिन्यामध्ये त्यांनी संपर्क साधल्यावर आजचा दिवस त्यांना आपण दिला. त्यामुळे आजच्या प्रसादाचं सगळं जे काय भाग्य आहे भोसले कुटुंबियांना लागलेलं आहे. तर सर्वप्रथम मी दादांना विनंती करतो त्यांनी भोसले कुटुंबियाचा सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज आपल्या पंढरपूर केंद्रातील नीताताई कुलकर्णी आज इथं आलेले आहेत. मी त्यांना इथे स्वामींच्यावर एक अभंग म्हणण्याची विनंती करतो. नीताताई कुलकर्णी. स्वामी समर्था माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्था माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. तुझ्या विना आम्हा कोणी नाही, तुझ्या विना आम्हा कोणी नाही. तुझीच कृपा भरून राही. स्वामी समर्था माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा करूया जय जयकार. तिन्ही लोकीचे सुख हे झाले सगुण साकार. स्वामी समर्थांचा करूया जय जयकार. तिन्ही लोकीचे सुख हे झाले सगुण साकार. रूपलोचनी भरुनी राही, रूपलोचनी भरुनी राही. तुझीच कृपा भरुनी राही. स्वामी समर्था माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अजानुबाहू रूपा मधुनी, ब्रह्म सारे भेटती हो. अजानुबाहू रूपा मधुनी, ब्रह्म सारे भेटती हो. केशरगंधी कांती मधुनी तेज जागते हो. केशरगंधी कांती मधुनी तेज जागते हो. तेज दाटले तुझ्या पायी, तेज दाटले तुझ्या पायी. तुझीच कृपा भरुनी राही. स्वामी समर्था माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. तुझ्या विना आम्हा कोणी नाही, तुझ्या विना आम्हा कोणी नाही. तुझीच कृपा भरुनी राही. स्वामी समर्था माझे आई, मजला ठाव द्यावा पायी.
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नीताताईंनी फारच सुरेख अभंग गायला. धन्यवाद. आपल्याला माहीतच आहे की इथे जे काय आपलं कार्य चालतं, पूर्वी कसं होतं, प्रसिद्धी हा जो विषय आहे तो एवढा नव्हता. फक्त वृत्तपत्रातनं जे काय बातम्या यायच्या तेवढंच. पण आता हल्लीच्या जमान्यात सोशल मीडिया आपल्याला माहिती आहे, त्या माध्यमातून आपण समाजापुढे येतो. तसंच आपलं देऊळगाथा जे चॅनल आहे त्याच्या माध्यमातून आपण दर गुरुवारी दादांचं प्रबोधन ऐकतो. त्याला फीडबॅकही चांगला मिळतो. लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येतात दादांचं प्रबोधनाबद्दल. लोक ऐकतात, पाहतात. तर आता मला अजून एक मागच्या गुरुवारीच सांगायचं होतं एक विषय. जसं आता आपलं दर गुरुवारचं दादांचं प्रबोधन यूट्यूबवर आपण प्रसारित करतो, तसंच एक महिना होत आला इंस्टाग्रामवर आपण नारायणपेठेचे स्वामी या शीर्षकाखाली आपल्या मंदिराचं हे केलेलं आहे. धार्मिक जे काय आपले इथले उपक्रम आहेत ते त्याच्यावर आपण प्रसारित करायला सुरुवात केलेली आहे. तर आपण अवश्य इंस्टाग्राम जर कोणी वापरत असाल तर त्याला अवश्य ते पहा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ. आता मी पुढील सूत्र श्री दिनेशजी हल्ल्याळ यांच्याकडे देत आहे. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक 14 ऑगस्ट 2025. श्रीकृष्णाचं रूप. श्रीकृष्ण आपल्या पाठीशी असला, श्रीकृष्ण ज्याच्या पाठीशी असतो त्याला काहीही कमी नसतं. तुम्हाला कुठेही काही कमी पडणार नाही. हा शब्द आहे, हा स्वामींचा शब्द आहे. आजचं श्रीकृष्णाचे रूप जे दिसतंय अतिशय विलोभनीय गोष्ट दिसतंय. तर हे रूप जर बघितलं की कसं वाटतंय बघा. आपण दर्शनाला याल त्यावेळेस आपल्याला दिसते, मागं बघा वन दिसते, गायी सरायला लागल्यात तिथे दिसते, आणि श्रीकृष्ण आपल्याला इथं दिसतात. हातामध्ये बासरी आहे. आणि हे सुंदर रूप हे ज्यांनी केलं आपले स्वामी भक्त, स्वामी सेवेकरी, नेहमीचे स्वामी सेवेकरी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वैशालीताई आणि दर गुरुवारी आपल्या इथं जो प्रसाद जो होतो शिंदे कुटुंबियांच्या स्नेहलताई यांनी काल रात्रीपासून इथं दोघांनी ही सजावट केली आहे. त्याबद्दल टाळ्या तर नक्कीच झाल्या पाहिजेत. वेणू कवणाचा माये वाजे हो, वेणू कवणाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धनु वाजे, वेणू नादे गोवर्धनु वाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू. पुच्छ पसरुनी मयूर विराजे हो, पुच्छ पसरुनी, पुच्छ पसरुनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादव राजे, मज पाहता भासती यादव राजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू. तृणचारा सरू विसरली, तृणचारा सरू विसरली, गाई व्याघ्र एके ठाई झाली हो, गाई व्याघ्र एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली, पक्षी कुळे निवांत राहिली, वैरभाव समूळ विसरली,
वैरभाव समूळ विसरली, वैरभाव समूळ विसरली, वैरभाव समूळ विसरली. वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू. ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती, ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती. वाकी ऋणझुण ऋणझुण वाजती, वाकी ऋणझुण ऋणझुण वाजती. देवविमानी बैसोनी स्तुती गाती, देवविमानी बैसोनी स्तुती गाती. भानुदासा भावली प्रेम भक्ती, भानुदासा भावली प्रेम भक्ती, प्रेम भक्ती, प्रेम भक्ती. वेणुनादे हो, वेणुनादे हो, वेणुनादे गोवर्धनु गाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे. वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू. खूप छान, खूप खूप मस्त. नीताताई कसं वाटलं? गायनाची ज्यांना जाण आहे त्यांच्याकडून जर पावती मिळाली तर खूप छान वाटतं. आजचा दिवसच तसा खूप भाग्यवान आहे, भाग्याचा आहे. मग आजच्या दिवशी ज्यांनी कला इथं सादर केली तिथे स्वामींच्या चरणी पोचलेली आहे बरं का. सुरुवातीलाच टिपरी नृत्य, त्यानंतर नीताताईंचं गायन आणि ताई माऊली आणि रागिणीताईंचं यांच्या सुश्राव्य गायन, आणि आता तदनंतर श्री श्री सद्गुरू दादा महाराज यांची अमृतवाणी. आपण खरोखर आज धन्य होणार आहेत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय? आपण सामुदायिक जपाला सुरुवात करू. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा.
इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। श्री स्वामी समर्थ। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भगवद्गीता बहुतेक अध्याय 4 श्लोक 7 जरा घाबरत बघावं लागते, कारण इथे माझ्या शेजारी गुरुचरित्र, भगवद्गीता यासारख्या असंख्य ग्रंथांचं पारायण ज्यांनी केलं असे मोठमोठे विभूत इथं बसलेले आहेत. हा श्लोक त्याचा मागचा थोडासा अर्थ असा सांगतो की जेव्हा जेव्हा आपल्या धर्माला ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा धर्म संकटात असेल, अशा वेळेला ज्यांच्यामुळं धर्म संकटात आला अशा अधर्मी लोकांचा, अशा दुराचारी लोकांचा संहार करून साधू संतांचं रक्षण मी करीन, त्या धर्माला आलेली ग्लानी मी घालवीन आणि त्यासाठी प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेईन. हे वचन दिलेलं आहे भगवंतांनी, विष्णूंनी हे वचन दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी जो अवतार घेतला, ज्यांनी हे खात्रीपूर्वक सांगितलं आहे, हे वचन ज्यांनी दिलेलं आहे, तो म्हणजे आजचा आपल्या ह्या प्रबोधनाचा जो नायक श्रीकृष्ण. श्री काढला तर कृष्ण राहतोय. कृष्ण म्हणजे काळा. जर का त्याचा दुसरा अर्थ बघितला, कृष्ण धवल, पूर्वीचे जे टी व्ही संसद होते त्याचे चित्रपट जे यायचे ते कृष्ण धवल सिनेमा असं होते. कृष्ण धवल, धवल म्हणजे पांढरा शुभ्र, कृष्ण म्हणजे काळा. काळा रंग असेल, काळा मनुष्य असेल, काळं मन असेल, काळी जीव असेल. एखादं कारस्थान केलं त्याला सुद्धा कृष्ण कारस्थान असं म्हणतात. आता जर का मला असं थोडंसं दुसऱ्या बाजूने जर का विचार केला, म्हणजे मला असं वाटतं की कृष्ण म्हणजे हे अंतरिक्ष आहे, हे अवकाश आहे, जे आता आपल्याला दिसतंय ते अवकाश आहे. त्या अवकाशात आपण आहोत. एक क्षणभर असा विचार करते, अवकाशामध्ये आपण आहोत. अंधार आहे सगळीकडं, काळोख आहे. जेव्हा दिवस उजाडतो तेव्हा हेच अवकाश आपल्याला निळं भासतो आणि निळा म्हणजे परत कृष्णाचाच रंग आला. निळसर श्रावणातला जर का घन बघितला, म्हणजे आकाशातला जर का ढग बघितला श्रावणामधला, तर त्याचा रंग थोडासा निळसर, थोडासा काळपट असा असतो. आणि असं देह दोघांना लाभले होते, श्रीकृष्ण आणि अर्जुन. जर का पाठमोरे दोघं चालत असतील तर मागून बघणाऱ्याला कळणार पण नाही श्रीकृष्ण कुठला आहे, अर्जुन कुठला आहे. हा जो काळोख आहे, हा आता आपण एक क्षणभर कल्पना करा, आपण त्या अवकाशामध्ये आहोत, त्या अंतरिक्षात आपण आहोत, त्या काळोखात आपण आहोत. हा काळोख कुठला आहे आपल्याला श्रीकृष्ण बघायचा. श्रीकृष्ण आपल्याला दिसतो, श्रीकृष्ण आपण वाचतो. जो दिवसा दिसतो, जो निळाईमध्ये जो दिसतो तो श्रीकृष्ण आहे. हा काळोख जो आहे तो श्रीकृष्णाला समजण्याचा काळोख आहे, कारण श्रीकृष्ण समजणं हे या जन्मात अशक्य. जी गोष्ट समजत नाही ती अज्ञान, आपल्याला कळत नाही येते. हे अज्ञान किती आहे, संपूर्ण तो अवकाश त्याने व्यापून राहिलेला आहे.
आपण त्या अवकाशात कितीही प्रयत्न केला काही दिसूच शकत नाही. त्या अवकाशामध्ये इतकं अज्ञान आजूबाजूला आपल्याला त्यात पसरलेलं आहे. तिथं श्रीकृष्ण आपण नुसता बघूया, समजायची गोष्ट दूर, नुसतं आपण बघू तर तो कसा आहे. बघायचं असेल तर आपल्याला गोकुळामध्ये यायला लागेल. छान पूर्वीच्या काळातलं गोकुळ, बाहेरच्या बाजूला खंदक खणलेले आहेत त्याच्या संरक्षणाकरता, भक्कम तटबंदी आहे चारी बाजूनी, मोठं ते प्रवेशद्वार असं ते असं उघडलं की समोर दिसतं आपल्याला छान रस्ते आहेत. मातीचे रस्ते पूर्वी डांबरी नव्हते. त्या रस्त्यांना आजूबाजूला जोडणाऱ्या बारक्या बारक्या गल्ल्या आहेत, छोटी छोटी घरं आहेत, चांगली शेणाने सारवलेली घरं आहेत, त्याच्यावर चांगली चांगली चित्रं काढलेली आहेत. गाई म्हशींचा राबता आपण म्हणतो तसा, एक प्रकारचा जो एक वास असतो ना गोठ्यामध्ये वास, तसा त्या सगळ्या त्या गावात तो वास भरून राहिलेला आहे. दूध लोणी भरपूर, मोठमोठ्या चौकातनं मोठमोठे तिथल्या ज्या गावातली जी लोक असतात प्रस्थापित लोक, त्यांची घरं आहेत, मोठमोठी घरं. आणि अशाच एका मोठ्या घरात आपण जातोय. ते घर आहे प्रत्यक्ष नंदराजाचं, जिथे यशोदेनी आता नुकताच ताक घुसळून लोणी काढून ठेवलेलं आहे, वरती बांधून ठेवलेलं आहे लोणी. त्याच्या शेजारी एक घंटा बांधलेली आहे. श्रीकृष्ण सगळ्यात आवडीचं बाललीला श्रीकृष्णाची कुठली असेल तर ती लोणी चोरण्याची. सगळ्यांना कोणाला विचारा श्रीकृष्णाचं काय आठवतं, तर पहिलं लोणी चोरलेलं आठवतं. ते चोरलेलं लोणी किंवा श्रीकृष्ण तिथं गेला तर ती घंटा वाजेल. यशोदेने ती घंटा तिथं बांधून ठेवलेली आहे. श्रीकृष्ण तिथे गेल्यानंतर बघतो घंटा बांधलेली आहे, बरोबर सगळे त्यांच्या सवंगडी असतातच. तो घंटेला आदेश देतो, यांचं लोणी खाऊन असोपर्यंत तू अजिबात आवाज करायचा नाही म्हणतो. आत्ता जसं आपण बघतो दहीहंडीला जसं एकमेकाच्यावर उभे राहतात लोक, तशी ते मुलं उभी राहतात. श्रीकृष्ण तिथे पोचतो, ते मडकं खाली काढतो, सगळ्यांना लोणी खायला घालतो. घंटा वाजत नाही. आता थोडंसं राहिलेलं आहे, थोडंसं लोणी तो घालतो तोंडात, तेवढ्यात घंटा वाजते ती. तो म्हणतो मी सांगितलं होतं वाजायचं नाही. ती म्हणते कसं वाजणार नाही, हे बाकीच्या लोकांनी खाल्लं, मुलांनी खाल्लं ते ठीक आहे, प्रत्यक्ष परमात्मा जर का जेवतो आहे, जर का लोणी खातोय, मी शांत कशी बसणार, मला तो आनंद मला पण झालाय ना म्हणते ती. त्यामुळे आपण जेव्हा नैवेद्य दाखवत असतो त्याला घंटा वाजवत एक तो रीत ती चालू झालेली आहे. आणि हे सगळं होत असताना जेव्हा घंटा वाजती त्याच वेळेला वाड्याच्या दरवाज्यातनं 8-10 गवळणी आतमध्ये येतात. यशोदे तुझं पोरगं किती द्वाड म्हणतात, एक दिवस सुद्धा आमच्या घरातलं लोणी ठेवत नाही, एक दिवस सुद्धा दही ठेवत नाही, कसंही ठेवा, कुठेही सुरक्षित ठेवा, तुझा तो मुलगा येऊन आमचं सगळं ते लोणी खाऊन जातोय, दही दूध तूप सगळं आमचं संपवतोय तो. यशोदेला कळलेलं असतं आतमध्ये घंटा वाजली म्हणजे नक्कीच लोणी संपलेलं आहे. ती येते तिथे, तोपर्यंत ही बाकीची मुलं पसार झालेली असतात. श्रीकृष्ण एकटाच तिथे असतो, मडकं तिथे खाली ठेवलेलं असतं. त्याला हाताला धरून आणते, काय श्रीकृष्ण म्हणते लोणी खाल्लंस की नाही. अचानक तो प्रश्न विचारल्यामुळं एकदम तो उत्तर दिलो, मैं नहीं माखन खायो री मैया मोरी, मैं नहीं माखन खायो. मी लोणी खाल्लं नाही कबूल, म्हणजे श्रीकृष्ण सांगतो, पण असं वाटतं की त्याला आईला आपल्या पटवून तर द्यायला पाहिजे. वेगळे तर्क सांगतो, मला वेळ आहे कुठं म्हणतो, तू मला जे बाहेर पाठवती गाई चरायला म्हशी चरायला जे पाठवती, मी सकाळी जातो तो येतो संध्याकाळी. ती म्हणते ह्या गवळणी आल्यात त्या सांगतात ना तुझीच तक्रार घेऊन आल्यात, नाही त्या खोटं बोलतात. मी छान छान दिसतो की नाही म्हणतो. खरंच श्रीकृष्ण इतका गोंडस होता की जरी त्यांनी चोरी केली असली तरी त्यांनी गवळणीने माफ केलं असतं. मी छान दिसतो की नाही म्हणतो, मला बघायला ते येतात. नाही नाही असं होणार नाही म्हणते, तू चोरी केलेली आहेस लोण्याची म्हणून तर सांगायला आल्यात. अगं आई नाही म्हणतो, मी चोरी नाही केलेली. एक तर तू ते इतकं उंच बांधून ठेवलेलं आहे म्हणतो, ते
यांच्या घरात सुद्धा इतकं उंच बांधलेलं असं माझा हात कसा पोहोचणार, मी लहान बालक आहे म्हणतो. यशोदा काय तयार होत नाही, कुठलाही काहीही सांगितलं तरी यशोदा तयार होत नाही. आणि मग शेवटी एकच तो वाक्य सांगतो की बरोबर आहे आई, मी तुझ्या पोटी जन्म घेतला नाही ना म्हणून तू मला असं म्हणते का, मी तुझा मुलगा नाहीये ना. असं म्हणल्याबरोबर यशोदा जे काय हातातलं काम असेल ते ठेवते बाजूला, श्रीकृष्णाचा हात सोडती, त्याला पटकन जवळ घेते. एवढ्याशा लोण्याची काय गोष्ट म्हणली ती, एवढ्याशा लोण्याकरता तू इतका मोठा जे बोलून गेलायस. श्रीकृष्णाला काय हवं असतं की लोणी खाल्लं, मी खाल्लं नाही हे सांगत असतं, त्याला ते पटवून द्यायचं असतं. यशोदेला ते पटतं म्हणून ती यशोदा म्हणती कन्हैया कन्हैया ते नाही माखन खायो. ती शेवटी कबूल करते की नाही बाबा तू नाही लोणी खाल्लं, कबूल. आता इतकं श्रीकृष्ण सांगतोय मैं नाही माखन खायो. यशोदेचे डोळे पुसतो, सुन मैया मोरी ओ सुन मैया मोरी मैंने ही माखन खायो, मैं नहीं माखन खायो मैंने ही माखन खायो. ते कबूल करतो तो. केवढं हे सूरदासजींचं भजन आपल्याला अक्षरशः डोळ्यापुढे आपल्या उभं राहतात. ते श्रीकृष्ण ती यशोदा, तो म्हणतोय मी माखन खाल्लं नाही. हा जो बाल श्रीकृष्ण आहे तो थोडासा युवावस्थेत गेल्यानंतर नेहमीप्रमाणे गाई म्हशी चरायला घेऊन जायची जबाबदारी त्यांच्यावर येते. छान छान आवरून त्याला यशोदा पाठवते. दररोज छान असं पितांबर, त्यांचं पूर्वीच्या काळातलं रेशीम पितांबर, कमरेला लाल शेला बांधलाय, त्यात त्याच्या आवडीची बासरी खोसलेली आहे. निळ्या रंगाचा देह, सोनेरी केस भुरभुरतायत. आणि मग ज्या गाई म्हशीचा चरायला तो घेऊन जातो, संध्याकाळच्या वेळेला साधारण गाई म्हशींना परत बोलवायची जेव्हा वेळ होती, छान बासरीवादन एकदम सुंदर असं. बऱ्याच कवींना किंवा बऱ्याच संतांना सुद्धा या रूपाचा मोह पडला त्याच्यात. रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये. छान दिसतो एकदम ते रूप, असं बघत बसा असं वाटतंय. माऊलीनं सुद्धा तो थोडासा मोह झाला होता. त्यांनी असं त्याच्या अभंगामध्ये असं सांगितलं की सावळे सगुण सकळ जीवांचे जीवन, सावळे सगुण सकळ जीवांचे जीवन, घनानंद मूर्ती पाहता घनानंद मूर्ती पाहता हरपले मन, घनानंद मूर्ती पाहता हरपले मन हरपले मन. कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. हा श्रीकृष्ण आपण विचार करतोय तोपर्यंत त्या अंतरिक्षामध्ये आपण अजून आहोत. दिसतंय आपल्याला समोर चित्र दिसतंय, हे असं असं आहे. परत थोडासा काळोख दाटतोय, परत आपण बघतो आपण कुठे आपल्याला कुठे दिसणारे, आता काय दिसणारे आपल्याला काय दाखवतोय. एक बारीक अशी बासरीची मंजूळ असा स्वर परत आपल्या कानावर पडतो. त्या पाठोपाठ तसेच मंजूळ स्वर. काही क्षणापुरता आपण त्या स्वरांमध्ये आपण हरून जातो. तो क्षण लांबून लांबून तो आवाज जवळजवळ येतोय, बासरीचा आवाज. आणि मग ते गाण्याचे शब्द स्पष्ट ऐकायला येतात. जितके मालक तितकी नावे, हृदयी तितक्या
याची गावे, कुणी न ओळखी तरीही याला दीन अनाथ अनाम, दीननाथ अनाम. कुठलं? विकत घेतला श्याम, दीन अनाथ अनाम. हा जितके मालक तितकी नावे. जसा प्रसंग घडला त्यानुसार त्याची ती नावं. कधी माखनचोर असेल, गोवर्धन जेव्हा धरला गोवर्धन गिरीधरी असेल, रणछोडदास, केशव, माधव, पुरुषोत्तम, किती नावं. आणि ज्या हृदयांमध्ये, हृदय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विष्णूचं काम काय? सांभाळ. ब्रह्मलोक उत्पत्ती, विष्णूचं सांभाळ आणि शंकराचं लय. जोपर्यंत हृदय जिवंत आहे त्या प्रत्येक हृदयामध्ये तो असणार आहे. मग तरी तो दीन अनाथ अनाम असा का? कारण कोणी ओळखूच शकत नाही, कोणी समजूच शकत नाही त्याला. हा युवा श्रीकृष्ण जेव्हा आणखीन थोडासा तरुण होतो आणि एक त्याला आणखीन एक नाव होतं युगंधर. युगंधर म्हणजे युग धारण करणार का, युग त्याला आधार देणारा, त्या युगाला, त्या युगाचा प्रवर्तक, त्या युगाचा नायक. आता हे युगंधर हे रूप तसं म्हणलं तर बाल्यावस्थेपासून सुरुवात झालेली असते. लहानपणापासून त्यांनी पुतनाचा वध केलेला असतो, शकटासूर नावाचा राक्षस त्याचा वध केलेला असतो, कालियामर्दन केलेलं असतं. तरुण वयामध्ये तशी सारा आणखीन मोठी कामगिरी कुठली असेल, तो गोकुळ सोडून मथुरेत जातो. मथुरेमध्ये सख्या मामाचा कंसाचा तो वध करतो आणि ते संपूर्ण मथुरेला त्या अत्याचारापासून कंसाच्या मुक्त करतो. एक गोष्ट बघितली का, गोकुळ सोडून जायचंय. श्रीकृष्णाने बऱ्याचशा अशा गोष्टी सोडल्यात सहजपणे. मग त्याला वेदना होत नसतील का? गोकुळ ज्याच्यावर त्यांनी मनापासून प्रेम केलं, गोकुळातली माती, गोकुळातली जनावरं, गोवर्धन पर्वत, आणि ज्या गोकुळाने त्याच्यावरही मनापासून प्रेम केलं, असे सख्खे सगळे सोयरे गोप गोपी सोडून जायचंय. प्रत्यक्ष नंदा राजा आणि यशोदा मैयाला सोडायचंय. वेदना झाल्या असतील? नसतील? नक्कीच झाल्या असतील. सहजपणे अलिप्त होऊन मथुरेत गेला. मथुरेत कंसाचा वध केल्यानंतर त्यांनी ते राज्य स्वतः घेतलं नाही, त्याच्या आजोबांना उग्रसेनाला त्या गादीवर बसवलं. मथुरा सोडली, वृंदावनात गेला. जी गोष्ट सोडणं आपल्याला अवघड जातं ती गोष्ट तो सहज सोडत गेला. वृंदावन सोडून द्वारकेमध्ये, द्वारका वसवली. त्रैलोक्यामध्ये अशी वैभवशाली नगरी नसेल, ती द्वारका वसवली आणि ती द्वारकेचा त्यांनी अंतही त्यांनीच बघितला. हा श्रीकृष्ण कुठे नाही, सर्वव्यापी तो आहे, सगळीकडे तो आहे. हा श्रीकृष्ण मनामध्ये आपल्या कधी जास्ती बसतो, कधी जेव्हा तो महाभारताचा नायक होतो. हा महाभारतामधला श्रीकृष्ण आपलं मन काय काळ बधीर करतो. कुठली गोष्ट कधी घडणार आहे, कोणाकडनं घडणार आहे, कसं घडणार आहे, आपण तुमचा तर्क करत बसतो. त्याच्या विरुद्धच काहीतरी त्याने ते घडवून दाखवलेलं असतं. महाभारत जेव्हा सगळ्यात अगदी सुरुवातीला ज्या पांडवांच्या बरोबर त्याचं सख्य होतं, अर्जुनाला तर नेहमी सखा म्हणायचा, द्रौपदीला सखी म्हणायचा. सुभद्रा सख्खी बहीण, पण त्याचा द्रौपदीवरती जास्ती विशेष करून थोडंसं लक्ष जास्ती असेल, थोडंसं 18-19% म्हणतो आपण. शिशुपालाचा वध केल्यानंतर सुदर्शन चक्र जेव्हा परत आलं श्रीकृष्णाकडं, त्याच्या बोटाला थोडीशी जखम झाली. आता द्रौपदीकडे कसं लक्ष दिलं त्यांनी बघा. झालेल्या जखमीतनं रक्त येतं. नारद मुनी तिथे हजर होते. भगवंता, अरे त्या जखमेला काहीतरी लाव ना म्हणले, रक्त सगळं खाली गळतायत, थेंब गळतायत. तो मुनी एक काम करा, सुभद्रेकडे जा, तिला सांगा श्रीकृष्णाच्या बोटाला कापलंय, एक चिंदी दिली बघा, कुठली तरी साधं एक फडकं घेऊन या, येताना तुळशीचा लेप आणा. मुनी जातात सुभद्रेकडे. सुभद्रा, श्रीकृष्णाच्या भगवंताच्या बोटाला कापलंय, थोडं रक्त येत, तुळशीचा लेप मागितलाय आणि त्याच्यासोबत एक साधं फडकं पण मागितलंय, काहीतरी बांधायला हवं म्हणून. तुळशीचा लेप ते करून म्हटली. पण आमच्या महालामध्ये, हा भगवंताचा महाल आहे, त्याच्यामध्ये साधं फडकं बिडकं काही नाही, सगळी भरजरी वस्त्र आहेत, यातलं काय मिळणार नाही, हा लेप घेऊन जा.
मुनी ते लेप घेऊन येतात. ते म्हणतात ते फडकं कुठे आता हे बांधणार कसं याला, तो लेप लावला तर. द्रौपदीकडे जावा. द्रौपदीकडे जातात, सांगतात असं असं श्रीकृष्णाला कापलंय म्हणल्यावर द्रौपदी काय आता आणखी तिला सुचत नाही. ते म्हणतात तुळशीचा लेप आपल्याला करून मागितलाय भगवंतानी, ठीक आहे म्हणते. ती पण लेप करते. एखादी बारीक चिंधी बिंदी असेल तर ती म्हणते चिंधी कशाला. ती स्वतः येते, धावत पळत येते. बरोबर तिच्या अंगावर नुकतीच पांडवांच्याकडनं तिला भेट मिळालेली सगळ्या त्रैलोक्यामध्ये भारी इतकी चांगली साडी, सध्या पण पैठणी किंवा पैठणीपेक्षा भारी कुठली असेल अशी साडी अंगावर असती. आणि ती पळत पळत येते आणि ती साडीचा पदर फाडती टारा. तो लेप लावते आणि त्याच्या बोटाला ते बांधते. तेव्हा गाणं पण आहे, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, क्या भरजरी ग पितांबर दिला फेडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. मग ह्या द्रौपदी करता भगवंत कधी बाकी कोणाचा ठेवत नाही. द्रौपदी वस्त्रारण होत असताना त्या चिंदीच्या 1,00,000 पट अधिक वस्त्र श्रीकृष्णाने तिला पुरवलं. ही जाणीव भगवंताला आपण थोडंसं एवढंसं केलं त्याच्या 1,00,000 पट तो आपल्याला देत असतो. तो मग स्वतः भगवंत असून त्यांनी काय केलं, शिशुपाल वध कसा झाला, त्यांनी त्याच्याकरता अगोदर त्याचे 100 अपराध भरून दिले. तोपर्यंत तो शांत राहिला, तो सहन करत राहिला, संयम दाखवत राहिला. तो श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने नेहमी उभा राहिला. त्यांना वनवासामध्ये अज्ञातवासात नेहमी मदत करत राहिला. तो श्रीकृष्ण. जरासंघ वधाशाला त्यांनी सांगितलं, भीमाला खुणा करून दाखवला. जरासंघाचं जेव्हा फाडतात शरीर, ते शरीर परत जुळून येतं. श्रीकृष्ण त्याला खून करतो, इकडचं इकडं इकडचं इकडं सांकेतिक खून करून दाखवतो तो श्रीकृष्ण. पांडवांच्याकडनं राजसूय यज्ञ जेव्हा करायचा असतो त्या राजसूय यज्ञामध्ये स्वतः जे पडेल ते काम, तो भगवंत आहे म्हणून सिंहासनावर कायम बसलाय. त्यांनी त्या यज्ञाच्या वेळेला अक्षरशः जे मिळेल जे पडेल ते काम केलं. प्रत्यक्ष भोजन वाढण्याचं सुद्धा काम केलं. तो श्रीकृष्ण. महाभारत युद्ध अटळ जेव्हा दिसतं त्याच्या अगोदरपासून तो कौरवांच्या त्या दरबारात जाऊन मोठमोठ्या रथी महारथींची समजूत काढायचा. तो श्रीकृष्ण. शेवटच्या टप्प्यामध्ये कौरवांच्या दरबारात शांतिदूत बनून जातो. तो युद्ध टाळावे म्हणून शांतिदूत म्हणून जो आलेला असतो त्या शांतिदूताला अटक करायचं दुर्योधन सांगतो, ह्याला अटक करा. श्रीकृष्णाला अटक करा म्हटल्यानंतर त्याला ठणकावून सांगतो, तू मला हात लावून दाखव, माझं चतुरंग सेना हस्तिनापूरच्या वेशीबाहेर उभी आहे. एक दिवस लागणार नाही हस्तिनापूर काबीज करायला आम्हाला. इतकं ठणकावून सांगणार तो श्रीकृष्ण. त्या दरबारातलं पंचपक्वान्नाचं जेवण नाकारणारा आणि विदुराकडे जाऊन साधं जेवणारा तो श्रीकृष्ण. गंगापुत्र भीष्मांना कायम पितामह असं मान आदर देणारा श्रीकृष्ण. महाभारत युद्धाच्या वेळेला त्यांच्या समोर तृतीयपंथी शिखंडीला उभं करून अर्जुनाला सांगणार, आता तू बाण मार, आणि त्यांचा वध करणारा तो श्रीकृष्ण. आणि जेव्हा ते शर पंजरी पडलेले असतात तेव्हा त्यांच्याकडे जाऊन त्यांना दर्शन देणारा तो श्रीकृष्णच. कर्णाची कवच कुंडलं काढून घ्यायला इंद्राला सांगितलं, कवच कुंडलं काढून घे. कर्णाचा जन्म रहस्य सांगणारा, धर्म अधर्म यातला भेद त्याला सांगणारा, त्याची कान उघडणी करणारा तोय श्रीकृष्ण. आणि अभिमन्यूच्या मृत्यूच्याला त्यांनी स्वतःला आणि अर्जुनाला दूर घेऊन गेलेला तो श्रीकृष्णच. हा श्रीकृष्ण लबाड, खट्याळ, खोडकर, राजकारणी, जे मिळेल जे आपल्याला जसं जमेल त्या पद्धतीने युद्ध जिंकायचं आहे म्हणून अर्जुनाचं सारथ्य स्वीकारलेला आणि त्या रथावरती प्रत्यक्ष हनुमंताला बसवणारा तो श्रीकृष्णच. त्या युद्धामध्ये लक्षावधी नरसंहार घडले, अनेक वीर मारले गेले, संपूर्ण कौरव सेना सगळी संपली. त्याचा करता करता श्रीकृष्णच. आणि त्यांचे अंत्यविधी करणारा सुद्धा श्रीकृष्ण. पांडवांच्याकडे त्यांनी सगळं करून घेतलं. श्रीकृष्ण असं वाटतं की फक्त संहारकच होता, हा फक्त मारण्याकरताच होता का, तर श्रीकृष्ण तसाही नव्हता. दुसऱ्या बाजूने बघितलं तर जेव्हा नरकासुराच्या तावडीतनं 16,000 स्त्रियांना त्यांनी सोडवलं, त्या स्त्रियांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळावं म्हणून स्वतः त्यांनी त्यांच्याशी विवाह केला.
देव दानव मानव म्हणजे त्रैलोक्य हे सांभाळणारा श्रीकृष्णच होता. पांडवांच्या प्रीतीचं प्रेम होतंच त्याचं. जेव्हा गोकुळामध्ये असताना इंद्रपूजेचा जेव्हा हा विषय निघायचा तर त्याने तो इंद्रपूजा बंद करायला लावून गोवर्धनाची पूजा करा, जी काही अंधश्रद्धा होती ती दूर केली. आणि जेव्हा इंद्राला समजल्यानंतर त्यांनी जो वृष्टी केली होती, जलवृष्टी केली होती, त्यापासून आपल्या सगळ्या गोकुळाचं रक्षण करणारा श्रीकृष्णच. एक राजकुमार म्हणता येईल त्यावेळेचा, आपली प्रजा सांभाळणारा राजकुमार तोही श्रीकृष्ण. द्रौपदीवरती किंवा मी आत्ता सांगितलं सुभद्रेवरती सारखंच प्रेम, सारखंच वात्सल्य दाखवणारा, पांडवांच्या बद्दल तसंच, कुंतीबद्दल तसंच, हा दाखवणारे श्रीकृष्णच. रुक्मिणी आणि सत्यभामा दोन्ही त्याच्या पत्नी, त्यांच्यावर प्रेम सारखंच. पण माझ्या नावाबरोबर तुझं नाव जोडलं जाईल हे राधेला वचन देणारा श्रीकृष्ण. हा श्रीकृष्ण आपल्याला विठ्ठलाचा अवतार घ्यायचा आहे म्हणून रुक्मिणीला चढवणारा, तिची खोड काढणारा. आणि जेव्हा रुक्मिणी पंढरपूरमध्ये येते तिच्या मागोमाग तिला आणण्याकरता गेलेला तो श्रीकृष्णच स्वतः गेलेला. आणि पंढरपुरात आल्यानंतर बघितलं, पुंडलिकेची भक्ती बघितली. पुंडलिकाला वरदान द्यायचं आहे, काय वरदान देऊ? पुंडलिकाने जेव्हा सांगितलं तू इथेच राहा, त्याकरता त्या भक्ताच्या, पुंडलिकाच्या भक्ताच्यासाठी, असंख्य भक्तांसाठी पुंडलिकाच्या विनंतीला मान देऊन युगानुगे विटेवर उभा असलेला तो सावळा श्रीकृष्ण म्हणजे सावळा विठ्ठल. हा विठ्ठल संतांनीच परत वर्णन केलं की हा विठ्ठल आहे तो कानडा, कोणालाही समजणार नाही असा हा विठ्ठल. मग आपण परत कुठे आलोय? आपण शोधायला काय गेलो? तो अंतरिक्षात श्रीकृष्ण. आपण आलोय विठ्ठलापाशी. हा असाच फसून निघून जातो कुठेतरी. आता त्या अंतरिक्षामध्ये फक्त आपणच आहोत. आता कल्पना करा, सगळीकडे अंधार आहे, कुठेही काही दिसत नाही. हे अज्ञाने आपण शोधतोय श्रीकृष्ण, दिसतोय विठ्ठल. विठ्ठल तरी समजतो का आपल्याला? नाही समजत आहे. श्रीकृष्ण तर लांबच राहिला, अजून विठ्ठलही आपल्याला समजलं नाहीये. त्या अंधारामध्ये काही कळत नाहीये. अचानक कुठनं तरी बारीक आपल्याला कसला तरी स्पर्श जाणवतोय. तो स्पर्श साधारण बघितला आपल्या गालाला लागतोय, कुठेतरी हाताला जाणवतोय, दिसत तर काहीच नाहीये. असं वाटतं कुठेतरी ती मोरपिसं असावीत. जरा हात बी तिकडे फिरवला तर सगळीकडे ती मोरपिसं लागतायत हाताला अशी. मधूनच कुठून तरी आवाज येतोय, माखनचोर, पुरुषोत्तमा, केशवा, माधवा, मा कन्हैया कन्हैया. आवाज कुठून येतात काही समजत नाही. जे आपल्या मनामध्ये ते सगळं आता त्या अंतरिक्षामधनं सगळं ते आपल्या अंगावर येत असतं. आणि ही जी धून मगाची आपण ऐकलेली असते ती धून, ते बासरीचे स्वर आपल्यापासून थोडे दूर 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 जात आहेत. चितके मालक तितकी गावे, हृदय तितकी याची गावे. कुणी ना ओळखी तरीही आला, दीन अनाथ अनाथ, दीन अनाथ अनाथ, लांब लांब लांब, दीन अनाथ अनाथ. प्रबोधन संपलं. आपण आपल्या श्रीकृष्णाला आपण आपल्या मनामध्ये शोधा, अंतरिक्षात शोधा, कुठेही शोधा. पुढचा कार्यक्रम आपला पालखीचा होईल आणि पालखीचे जे सेवेकरी ते इथे येतील. पालखी घेऊन गेल्यानंतर आपल्या सर्व भक्तांनी महाप्रसादाकरता इथे रांग लावून एकदा आपण जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.